बारशाची तयारी सुरू असताना चिमुकलीच्या आईनं उचललं टोकाचं पाऊल. नातेवाईकांकडून घातपात असल्याचा गंभीर आरोप. कोल्हापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिन्याच्या चिमुकलीच्या बारशाची तयारी घरात सुरू असतानाच तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजारामपुरी परिसरातील काटकर पार्क येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता प्रतीकसिंह काटकर असे मृत विवाहितेचे नाव असून रविवारी 12 जुलै रोजी दुपारी 4:30च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अस्मिता आणि प्रतीकसिंह काटकर यांचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वी झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. घरात त्या चिमुकलीच्या बारशाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र आनंदाचे वातावरण असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान मृत विवाहितेच्या आईसह नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच अस्मिताचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा करत पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि ननंद ऋतुजा काटकर यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास राजारामपुरी पोलीस करत असून नेमके काय घडले याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या अधिकृत तपास अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.